तर आता आपण कोणत्या गावामध्ये आहे? बारी गावामध्ये काय आहे? उंच शिखर. काय उंच शिखराचं नाव? शिखराचं नाव काय? कळसुबाई. हां, तर अशा या महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेलं कळसुबाई हे शिखर सर करण्यासाठी आज मी आलेलो आहे बारी या गावामध्ये. बारी या गावामध्ये मी CSTहून लोकल पकडली 833ची आणि कसाऱ्याला आलो व कसाऱ्याहून तिथून पुढे राजुराकडे जाणाऱ्या प्रायव्हेट जीपनी बारी या गावामध्ये उतरलो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कळसुबाई ट्रेक पूर्ण दाखवणार आहे व त्यासोबतच आम्ही तिथं नाईट कॅम्पेनिंग करणार आहेत. तर त्याचाही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर या ठिकाणी आपलं जेवण आलेलं आहे. तर पहिले आता हे जेवण करून त्यानंतर आपण ट्रेकची सुरुवात करणार आहोत. तर या ठिकाणी आपलं जेवण तर झालेलं आहे. आता जवळपास 4:30 वाजलेले आहेत इव्हनिंगचे. आणि आपण जर या ट्रेकसाठी पुण्याहून येत असाल तर आपण पहिले राजूरला या व तिथून कसाऱ्याला जाणाऱ्या जीपनी आपण बारी या गावात उतरू शकता. व राजूरसाठी आपल्याला पुण्याहून जर डायरेक्ट वाहन नाही मिळालं तर पहिले संगमनेरला जा व तिथून पुढे राजूरला या. अशा प्रकारे आपण बारी या गावात येऊ शकता. शिखराच्या सर्वोच्च टोकावर एक दुसरं मंदिर आहे जे की मूळ मंदिर आहे कळसुबाईचं. व जे लोक वरपर्यंत सर करू शकत नाही शिखर, त्यांच्यासाठी इथे पायथ्याला एक मंदिर बांधलेलं आहे. तर या ठिकाणी आता आमचा 25% ट्रेक कंप्लीट झालेला आहे. इथं आम्ही आता हे लिंबू शरबत पिण्यासाठी ब्रेक घेतलेला आहे. तर हा पूर्ण असा स्ट्रेट चढाईचा रस्ता आहे. तर आता थोडासा हार्ड वाटत आहे पण करत आहे आम्ही. माझ्यासोबत आमचा मित्र आहे कृष्णा. आम्ही दोघं आलेलो आहे इथं. तर या ठिकाणी शिखरावर जाता जाता काही ठिकाणी अशा मध्यभागी इथे कॅम्पेनची सोय आहे. आता आपलं जे कॅम्पेन आहे ते टॉपवर होणार आहे आपलं. आता आम्ही थोडं ब्रेकसाठी थांबलो. जीवन आपुले सार्थ करा रे, राष्ट्रभक्ती निस्वार्थ करा रे, एकजुटीने कार्य करा या देशाचे, या साथी बना अनसाथ करा रे, मातृभूमी ही आज पुकारे, जागृत होऊन कंकण बांधू दिवस रात्र झटण्याचे. तर या ठिकाणी भरपूर असा दम लागलेला आहे पण मस्त असं दृश्य दिसते मागं. तिन्ही साईडनी डोंगर आहे. पायाशी हे अर्पण प्राणाचे, फेडूया ऋण आम्हा हा जन्मला भला. आता आपण इथं पहिल्या सीडीजवळ आहोत. असे तू सिंधू नव हिंदुस्तान. अवघडाची सीडी आहे पूर्ण असं पाठ ठेवता येते, बॅलन्स करून चढावं लागते या सीडीवर. अशी ही सीडी आता आपण केली आहे पूर्ण चांगल्या उत्तम प्रकारे. आम्हा ह्या वज्रमुखींनी का तळभेदू. असा दम लागलेला आहे आणि अवघड जाते पण तरी आपण करत आहोत जिद्दी, कारण की आपल्याला पूर्ण ट्रेक कंप्लीट करायचं आहे. हृदय पोलादी ना सोडी कधी राष्ट्रभक्ती, मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे, खेळूया ऋण आम्हा हा जन्म लाभला त्याचे, घेऊ हे ब्रिदहाती असे तू सिंधू. तर या ठिकाणी आपण ट्रेकिंगसाठी कचवाचा MH500 हा शूज यूज करत आहे मी. लास्ट टाईम मी हा डिकॅथलॉन परचेस केला आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आय बटनमध्ये देतो, त्याचाही व्हिडिओ जाऊन बघा. खूप असा यूजफुल आहे हा शूज. तुम्ही पण ट्रेकिंग करू इच्छिता तर हा शूज घ्या. सुंदर असं हे डोंगराचं दृश्य आणि नुसता हवा लागायली बघा. कंप्लीट केलेले आहे आपण. आता जवळपास 6 वाजले असतील संध्याकाळी 6:30 पावणे 7 पर्यंत.
आपल्या बेस कॅम्पपर्यंत आपण जाऊ, जिथं आपल्याला पोहोचायचं आहे. आता आपण या ठिकाणी ही दुसरी सिटी चढत आहे. दिसायला आपल्याला सोपं दिसत असेल, एवढं सोपं नाही आहे. कॅमेऱ्यामध्ये सोपं दिसत, तेवढं सोपं नाही, अवघड आहे. बॅलन्स करून सीड्यांवर चढावं लागते दोन्ही हाताला धरून. तर आता आपण इथं 1360 मीटर इतक्या उंचीवर आलेलो आहे. आपल्याला आता पूर्ण टॉप ऑफ द जाणार पीक आपण जाणार नाही आहेत. आपण त्याच्या आधीच आपला थोडा एक शिडीच्या पूर्वी आपला बेस कॅम्प आहे. A few moments later. तर आता आपण आपल्या टेंटपाशी आलेलो आहे. आता आपला ट्रेक या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. आपण जवळपास आता इथून पुढे 100-150 मीटर उंच जे आहे ते शिखराचं टोक आहे, जिथं मंदिर आहे. तुम्हाला टेंट दाखवतो मधून, बाहेरून कसं आहे. अशा प्रकारे टेंट आम्ही येण्याआधीच ऑर्गनायझरने आम्हाला लावून दिलेला आहे. आणि आता आमच्या जेवणाची व्यवस्था करत आहेत. तर टेंटमध्ये सामान वगैरे ठेवून आमचं अंथरूण वगैरे करून आम्ही जेवायला निघतो. तर या ठिकाणी आपलं जेवण आलेलं आहे. A few moments later. जेवण हे एकदम अतिशय सुंदर असं जेवण होतं. आपल्या अपेक्षेपेक्षा चांगलं गरम व्हेज नॉनव्हेज जेवण आम्ही केलेलं आहे इथं चांगल्या प्रकारे. चला तर मग आता पुढे आता आपण आपल्या शेकोटीकडे जाऊया. तिथं शेकोटीची तयारी चालू आहे, बघूया कुठपर्यंत आले. तर आता आपण आपल्या कॅम्पकडे जात आहोत. तिथं आपल्या शेकोटीची व्यवस्था आपल्या टेंटसमोर सुरू आहे. शेकोटीची स्टार्टिंग होत आहे. हळूहळू पेट घेत आहे शेकोटी. तर या ठिकाणी आता सक्सेसफुली आम्ही शेकोटी पेटवली आहे. तर आता इथं आम्ही मस्त असा शेकोटीचा आनंद घेत आहे. आणि हा जो अनुभव आहे तो मी शब्द सांगू शकत नाही, इतका चांगला असा अनुभव येत आहे, जो की तुम्ही इथं येऊनच स्वतः येऊन एक्सपिरियन्स करू शकता. फक्त दिवसा येऊन जाऊ नका, तर आपण नाईट कॅम्पेनिंग करण्याच्या प्लॅननी इथे या आणि मस्त असा अनुभव घ्या. तर आता आम्ही इथं टेंटच्या मध्ये आलो आहे, मस्तपैकी शेकोटी घेऊन. आता रात्रीचे 10:30 वाजले आहेत आणि आता आम्ही झोपतो, सकाळी लवकर उठतो. चला तर मग. The next day. आता सकाळचे 6:40 झालेले आहेत आणि आता आम्ही एकदम शिखराच्या टॉपवर आलेलो आहोत. थोडासा इथं काळोख आहे आणि आता आम्ही सनराईजची वाट बघत आहे. तर मस्त एक तुम्हाला सनराईजचा टाईम लॅप्स आता मी दाखवतो. एन्जॉय द टाईम लॅप्स. सुंदर अशा टाइम लॅप्स नंतर महाराष्ट्रातील सर्वोच्च उंच शिखराच्या एकदम टॉपवर चला मंदिर बघूया.
अभी आज हम जा रहे हैं, हम लोग धीरे जा रहे हैं। तर भरपूर असं अवघड झालं हे उतरायला, पण केलं आम्ही. कसं शिडी खूप अरुंद आहे आणि लोक जात पण आहेत आणि येत पण आहेत त्याच्यातच, त्याच्यामुळे थोडं अवघड जाते. पण काय केलं तर चला. तर या इथं ही जवळपास 1600 मीटर उंचीवर ही विहीर आहे व एवढ्या उंचीवर विहीर असूनही या विहिरीला पाणी म्हणजे कमालच आहे. आणि वर्षातील 12 महिने हे पाणी असंच असतं या विहिरीला. तर या इथं आता गरम गरम पोहे आता आपल्या नाश्त्यात आलेले आहेत, जिथं आपण जेवण केलं. ज्यांनी आमची जेवणाची व टेंटची व्यवस्था केली त्यांच्याकडे हा सकाळचा नाश्ता पण त्यांनी अरेंज केलेला आहे. नाश्ता झाल्यानंतर आता आम्ही उतरायला सुरुवात केली. आता खाली आम्ही आलो. हा बघा, हा 1360 मीटर उंचीवर हा पॉईंट आहे. इथं आम्ही आता थोडं फोटोशूट पण केलं आहे. बघा इथं आपल्याला दिसू शकतो 1360 मीटरचा त्या तिथं मार्क आहे. आता इथं आम्ही लिंबू सरबत घ्यायला थांबलो. घ्या इकडं लिंबू सरबत, तुम्ही पण घ्या तुमच्या घरी. तर ट्रेकिंग करताना आपल्याला जे क्रॅम्प वगैरे येतात, तर त्यासाठी आपलं जे आपण पिण्याचं पाणी घेतो त्या पाण्यामध्ये आपण इलेक्ट्रॉल थोडं टाकायला पाहिजे. एक इलेक्ट्रॉलचं पाऊच टाकलं तर पायाला क्रॅम्प्स वगैरे येत नाही, कारण की आपलं घामाने आपल्या शरीरात सोडियम असतं ते जे बाहेर पडतं ते त्यांनी कव्हर होतं व त्यामुळे आपल्याला क्रॅम्प वगैरे येत नाहीत. तर आपण पण जर कधी ट्रेकिंगला जात असाल तर पाण्याच्या बॉटलमध्ये इलेक्ट्रॉल टाका. राकट देशा कणखर देशा, राकट देशा कणखर देशा, दगडांच्या देशा, दगडांच्या देशा. आणि आता आपण 80% जवळपास उतरलो आहोत. एवढं काही परेशान झाली नाही उतरायला, चढायला लई बेकार परेशान झाली होती. बघा मस्त पावडवाट आहे. थोडं आहे थोडी, पण असं असल्याशिवाय मजा पण येत नाही ट्रेकिंगची. तर मी तुम्हाला आता भेटतो डायरेक्ट खाली जाऊन आपले जे ऑर्गनायझर आहेत बाळू खडे त्यांच्या घरी. तर या ठिकाणी आता आपण आपलं ट्रेक कंप्लीट केलेलं आहे आणि मस्तपैकी हात बीत धुवून आता जेवायला बसलो. तर आता आपलं जेवण आलेलं आहे. आता मी करतो जेवण आणि आपल्याला भेटतो जेवण करून. तर हे आपले ऑर्गनायझर आहेत बाळू खाडे, यांच्यातर्फे आपण सर्व जाण्या येण्याची, टेंटची, जेवणाची व्यवस्था आपण यांच्यातर्फे केलेली आहे. सगळी अशी उत्तम अशी व्यवस्था आहे. तर आपण यांचा नंबर मी तुम्हाला देतो. तर आपण इथं कळसुबाई शिखराला विजिट करत असाल तर यांच्याशी नक्की संपर्क साधा. तर अशा प्रकारे आता आपण आपला ट्रेक कंप्लीट केलेला आहे आणि या ठिकाणी आता मी हा व्हिडिओ एंड करतो. तर इथपर्यंत आपण जर व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशा प्रकारच्या आणखीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व त्यासोबतच नोटिफिकेशनची जी बेल आहे तीही दाबायला विसरू नका. चला तर मग, थँक्यू फॉर वॉचिंग. कसं महाराष्ट्रात तुमचं आहे का भारत देशात? भारत देशात. चुकलं की ते. हे काय आहे आता? आपण कुठं, कोणत्या गावात आहे? आपण कुठे आहे आता? कोणत्या गावात आहे? तसं नाही रे, आपण तू सांग मला कोणत्या गावात आहे आपण? बारी या गावात आलेलो आहे. हा आणि या ठिकाणी आपल्या ऑर्गनायझरच्या इथे मी सध्या थांबून आहे. हा म्हणून कामात आहे का तुम्ही?